कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली. एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही. फिरता 30 टीएमसी पाणी, 30 टीएमसी पाणी म्हणजे किती पाणी माहिती का? आपलं वीज झालं 9 टीएमसी, 9-27 3 वीज धरणं भरती. एवढं पाणी पुणे आणि कांठ्याच्या थोडंसं जास्त, तेवढं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड करायला द्यावं लागतं. मी असो, तुम्ही असो, कुणी असो तर द्यावंच लागेल, कारण माणसं तिथं राहतात. आणि म्हणून आम्ही आता मुळशीचा परवा देवेंद्रजी इंदापूरला बोलले की खडकवासल्याच्या करता मुळशीचं पाणी पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि त्याच्यात पाण्याची बचत करून खडकवासल्यामध्ये बरेचदा 500 खडकवासला टेंकरचं पाणी दौंड तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुका, हवेली तालुक्याला त्या ठिकाणी द्यायचं. तशाच पद्धतीनं काही सहकारी मित्रांनी काही वेगळ्या सूचना केल्या. त्याबद्दल माझं काम सुरू झालेलं आहे. मी परवा सभेमध्ये देखील सांगितलं सासवडच्या की गुंतवणुकीची जे काम रेंगाळलेले आहे ते करण्याच्या करता आम्ही तरतूद करू. उद्याच्या 11 तारखेला विजयराव शिवते यांनी माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजींची सभा घेतलेली आहे. त्या सभेमध्ये पण ते मागण्या करणार आहेत. त्या मागण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण काय भूमिका आपली राहणार ते सांगणार आहे. आपण शब्दांचे पक्के आहोत. मला काहीतरी करून मी आज तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, त्या नाजऱ्यामध्ये पण मी पाणी आणणारे माझ्यापर्यंत डोक्यात तयार आहे. आणि रोज पाणी जे नदीला जातं आणि नदीवरून ते सगळ्या भागामध्ये म्हणजे खाली कर्नाटकाला जातं, ते पाणी गुंजवणीचं ओव्हरफ्लोचं पाणी पाईपलाईन पुढं करून पुरंदरपर्यंत येणारच आहे. घरातून पुढं करून नाजऱ्यात सोडायचं. नाजर बांधल्यानंतर माझे करा नदीचे बंधारे ते सगळे बंधारे नवीन करायला घेतले. सगळे बंधारे नवीन करायला घेतले. बजेटमध्ये तरतूद झाली. कोकणच्या भाषेत ओके केलेले. त्याच्यामध्ये मी खालपर्यंत येतोय आणि बंधाऱ्यामध्ये तुम्हाला गेट टाकायची व्यवस्था करत नाही. त्याला वेगळी सिस्टीम आणलेली आहे. काय रिटायर अधिकारी मारवाडी मोठेच्या का काहीतरी असं काहीतरी त्याला पाणी करायला लावली, त्याला प्लॅनिंग करायला लावलं. बजेटमध्ये तरतूद केली. ती तरतूद मंजूर करून देते. उद्याच्या आचारसंहिता तिथे काम सुरू झालं. नदीचं पण व्यवस्थित काम करतो. जशी नीरा नदी, गळा नदी माझ्या मेळेपासून मळदपर्यंतचं काम चाललं तशा पद्धतीने. तिथं तसं बांधकाम होणार नाही, पण तिथं नदी बेटाला कुठं काही हे असेल वेळी वापली तर तुम्ही करून खड्डे बिड्डे बुजून अशा पद्धतीनं नदीचं पात्र वाटेल अशा पद्धतीनं ते करणार आहे. आणि त्याच्यातून केटी वेळ भरून मग त्याच्यात पण पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी त्या ठिकाणी सुटेल. आणि ओव्हरफ्लोच्या पाण्यात माझं तेवढंच आहे की ओव्हरफ्लोचं पाणी वीज धरणाचं 2 महिनेच वाहतं. कारण पहिले काही दिवस वीज धरण भरायला जातं, त्यावेळेस उजवा डावा करवा चालू असतो. त्याच्यातनं आपण शेतकरी आणि तलाव भरून घेतो शेतकऱ्यांचा आणि मग ओव्हरफ्लो व्हायला लागतं. त्यावेळेस मला ते पाणी उचलता येणार आहे. कारण जास्त मोठे पंप टाकून त्याच्यावर सोलर बसून म्हणजे लाईट बिल पण येता का मध्ये सोलरचा आता बारामतीमध्ये देखील मी टाटा पॉवर किंवा टाटा ट्रस्ट यांच्याकडनं 4 मेगावॅटच्या वीज निर्मितीला बारामतीकरांचं स्ट्रीट लाईटचं बिल येऊ नये, बारामतीकरांचं पंपाचं बिल येऊ नये, पाणी पुरवठ्या पंपाचं जी रिक्वायरमेंट आहे ती आज 4 मेगावॅट आहे. मी त्यांना ते पावलेली मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं 4 मेगावॅट नको 5 करा, कारण उद्या 10 वर्षाची पण बारामतीचा विचार करू आणि त्या पद्धतीचं काम आता त्या ठिकाणी सुरू होतं. एवढा निधी का आपल्या बाबतीत आणतोय आणि ह्याच्यात मी इतके दिवस केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आता उद्याच्या काळामध्ये तुम्ही जे मतदान 7 तारखेला तमाम बारामतीकरांनी नेहमी मला प्रतिसाद देता तसा प्रतिसाद दिला आणि आपल्या घड्याळ्याच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिलं तर आपला उमेदवार निवडून येणार आहे. आपला उमेदवार निवडून आला तर त्याच्यावर मी मोदी साहेबांना सांगितलं उमेदवार आता तुमच्या पाठिंब्याचा दिलेला माझी काम करा.
माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजापूरचं, दौंडचं, पुरंदरचं, बारामतीचं, भोर, वेढा, मुळशीचं किंवा शहरी भागात करत असल्याचं ही कामं करा. त्यांच्या हातामध्ये, माझ्या हातात 6 लाख कोटी आहे. मी फक्त राज्याचा अर्थमंत्री. शिवाजीराव, राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या हातात 6 लाख कोटी असतील तर केंद्राच्या हातामध्ये किती लाख कोटी असतील? त्याकरता हे सगळं करायचं. त्याच्यातून विकास होणार. त्याच्यातून तुम्ही बघा, काही जण आणखी सांगतील की बाबा हे बघा, ज्याच्या आधी कुणालाही बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा फक्त व्हायची, संजय व्हायची की नाही. आता का सगळीकडे फिरावं लागतं? का ही वेळ आली? आम्ही सांगत होतो ना, आम्ही करतोय, पण मी करू शकत नाही का? मी राज्यात चालू शकत नाही का? प्रशासनावर माझी पकड नाही का? अधिकारी माझा ऐकत नाही का? आज माझं प्रशासनावर नाही म्हटलं तरी पकड आहे. हे कुणी नाकारू शकत नाही. हे मी माझ्याकरता करत नाही, हे मी बारामतीकरांच्या करता करतो, हे मी माझ्या जिल्ह्याच्या करता करतो, हे मी माझ्या महाराष्ट्राकरता करतो. आणि BA करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. मला 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचं आणि सरकारमध्ये असताना मुस्लिम समाजाला देखील या अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भागवड दिलंय. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन विभागाच्या अडचणी होत्या, त्या आम्ही दूर केल्या. त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. आम्ही सकाळी सहज बघितलं, बारामतीमध्ये किती कोटी आले? 13 कोटी रुपये आले. एका शाखाखान्याला 5 कोटी रुपये दिले. शेवटी सगळ्यांचं काम केलं पाहिजे. तो माझा मंडळाचा असू द्या, तो माझा आदिवासी असू द्या, तो माझा वाटका असू द्या, तो माझा सर्वसाधारण जातीचा असू द्या, किंवा OBC मधला असू द्या, कामं तर सगळ्यांच झालं पाहिजे. आणि मी बारामतीकरांनो, तुम्ही सगळेजण माझे सहकार्य कुणाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांचं पदाधिकारी केलेलं होतं. काही विद्यमान असतील, काही माझे असतील, आजी माझी पदाधिकारी, उद्याचे होणारे पदाधिकारी त्याच्यामध्ये काही असतील. मला सगळ्यांना सांगायचं की हा विकासाचा वेग चालू ठेवायचा असेल तर आपल्याला घड्याळाशिवाय पर्याय कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पण ज्या पद्धतीची कामं झाली, बारामतीमध्ये आज गुंतवणूक केल्यानंतर फ्लॅट खपतात, म्हणून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनवाले कन्स्ट्रक्शन करू शकतात. फ्लॅटच खपले नसते तर काय कन्स्ट्रक्शन केलं असतं? आज कन्स्ट्रक्शन चाललंय म्हणून काहींचे दुकानं किंवा हार्डवेअरची दुकानं किंवा त्या ठिकाणी सिमेंट, वाळू, कडी, काय जे असेल, स्टील, त्याची बाजारपेठ चालली. हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे. आज मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, मी ज्यावेळेस 90 साली विद्या प्रतिष्ठानचं मला ट्रस्टी केलं त्यावेळेस 72 ते 90 किती वर्ष झाली? 28 वर्ष. नीट विचार करा, 28 वर्षात फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची इमारत झाली. 18 हा 90 मी 2000 झाली. 18 वर्ष. 18 वर्षात फक्त तेवढी इमारत झाली, कुठेही शाखा निघाली. मी 90ला एकट्या वेळेला तुम्ही मला खासदार केलं आणि काय करतो, मला कुठलंही करायचं तर ते चांगलं झालं पाहिजे, उगीच करायचं म्हणून करायचं नाही. लोकांनी पण अभिमान वाटला पाहिजे, त्यांनी पावण्याला दाखवलं पाहिजे, बघ आमच्या महाराष्ट्राला अशा पद्धतीनं करायचं. मी तिथं 40 एकर जमीन घेतली MIDC मध्ये. MIDC ची सुरुवात झाली होती. MIDC 40 एकर जमीन घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हयात नाही, मी भूमिपूजन मीच करत होतो. तेव्हा तुमच्यातले काही कार्यकर्ते पण तिथं असतील. त्यावेळेस सर्व्हिस रोड नव्हता. काय माझ्या मनात आलं करतो की आता एकदम मोठा कॉम्प्लेक्स आपण करणार आहे तर सर्व्हिस रोड असावा. मी त्यावेळेच्या प्रांताला आणि MIDCच्या अधिकाऱ्याला सांगितलं, आता मी भूमिपूजन केलं तरी माझा भिगवण बारामती रोड आहे, त्याच्या पलीकडे पण एक सर्व्हिस रोड टाका आणि इकडं पण
ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, इथं माझी मुलं मुली शाळेत जाय करणारे, गर्दी राहणारे, इकडे सर्व्हिस रोड काढा, तेव्हा तो सर्व्हिस रोड काढा. आणि नंतर आपण पंतप्रधानांना आणलं होतं तेव्हा ते सर्व्हिस रोड सगळे पूर्ण करून घेतले, झाडं लावून घेतली. तुम्ही सांगा, आपण ज्यावेळेस माझ्या हवाल मापाडी वंजारवाडीला रुईला जायचे त्यावेळेस झाड तरी होतं काय झाला रोडला, आज कसा रोड दिसतो. शेवटी कुणाला तरी कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, तेव्हा त्या ठिकाणी ते सगळं उभं राहत असतं. आणि तिथं मग मी पहिलं आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतलं. मला त्यावेळेस काही पीसी कॉलेज आहे ना, काय करायचं म्हणलं बारामतीला मुलं लागेल. पहिल्या वर्षी मला नाही मुलं मिळाली, मला साहेबांनी सांगितलं तर मुलं नाही मिळणार, खरं झालं. पण मी तिथं सोडली नाही. खरं सेकंड प्रिन्सिपल होते, खरं सेकंड बिचारे स्वतः पाणी मारायचे सुरुवातीच्या कामामध्ये. मी पण तिथं असायचो. मदन देवकरांना विचारा, आम्ही पीव्ही नरसोबांची सभा लावली होती, एवढी झाडं आपण लावली, बऱ्याचशा ठिकाणी कटिंग केलं, बऱ्याच एका ठिकाणी 20 फूट खोदाई केली, 20 फूट भराई केली. कोपऱ्याचा प्लॉट माझा नव्हता, एमआयडीसीचा काम होता, तिथं विष्णू चौधर त्याला विनंती केली, बाबा एवढा प्लॉट मिळून दे. विष्णू चौधरनी मिळून दिला. त्याच्याकरता विष्णू चौधरला मी सभासद केलं तिथं, की बाबा मदत करतोय आपल्याला. अशा पद्धतीनं ते सगळं केलं आणि त्या इमारती बांधायला सुरुवात केली. मित्रांनो, आज तिथं 25,000 लोक आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. कारण पीसी कॉलेजचा स्टाफ, माझ्या विद्यानगरीचा स्टाफ, माझ्या एमईएसचा स्टाफ, आमच्या शाहूचा स्टाफ, आमच्या शारदानगरचा स्टाफ, आमच्या माळेगाव शैक्षणिक संकुलचा स्टाफ, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या. आणि त्याच्यातनं एक मेडिकल हब कसं मी केलं, तसं एज्युकेशन हब बारामतीमध्ये झालं. मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, त्या सगळं हे कशात केंद्राचा पैसा नव्हता. तानाजीराव तुम्ही म्हणत कशा करता, आता ह्याला आमदारकी असताना खासदारकी कशाला पाहिजे. केंद्राचा पैसा आणायला खासदार, केंद्राचा निधी आणला तर ह्याच्या पेक्षा कितीतरी पटीनं माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा काय पालन होणार. इकॉनॉमी विकासाची घरं आता मंजूर झाली. माझा धनगर समाज असू द्या, माझा रामोशी समाज असू द्या, वडा समाज असू द्या, माझा समाज असू द्या, सगळ्या घटकाला आता घराचा कार्यक्रम मोदी साहेबांनी दिलेला. आपण तो कार्यक्रम परवा म्हणजे गेल्या महिन्यात मी त्यांच्याबरोबर 30,000 घरं त्यांनी त्या सोलापूरमध्ये दिली. विडी काम करायला 15,000 घरांना चालत यायच्या कार्यक्रमाला मी होतो. 15,000 चालत यायच्या 5-5 घरं लोक घरतात. 75 पाऊण लाख लोकांची व्यवस्था झाली. तशी माझ्या भागात 15,000 नाही, परंतु कुठं 1,000, 500, 200 होईल ना. इथनं पाठवायचं जबाबदारी माझी आणि तिकडं मंजूर करून घ्यायची जबाबदारी नवराबाईची. राघव बघू नका, काळजीच करू नका, अजिबात ती काही स्वप्न दाखवत नाही. जे केलंय त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने करायचं, कारण तेवढी खरोखरी ताकद केंद्रामध्ये पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मध्ये आहे. आणि त्या विकासाची जोर माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळाली तर माझाही पाण्याचा प्रश्न, शेतीचा असेल, कुठलाही असेल ते सुटेल. सहज आठवलं म्हणून सांगतो, भरणे मामांनी, प्रदीप गायकवाडांनी मला शहापूर व्यापारी गोकुळ शेठ पूर्वी तुम्हाला माहिती असतील त्यांच्या दुकानामध्ये गेलं आणि बसता बसता त्यांनी सांगितलं, शहानी त्यांच्या मुलांनी, दादा एक कळवळा आणि इंदापूरचा पूल आहे, तो आहे धरणात, किंमत जास्त. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, किंमत जास्त आहे, पण ते केलं ना दादा तर बारामतीची बाजारपेठ जशी चालते तशी आमची इंदापूरची बाजारपेठ चालते. आणि त्यामध्ये तुम्ही कळवळा आणि इंदापूर सोडून द्या, प्लॅन करायला लावलं. कालच्या बजेटमध्ये आचारसंहिता सुरुवातीच्या आधी किती मंजूर केलं होतं का? 381 कोटी रुपयाचा पूल मंजूर केला. 381 कोटी रुपयाचा पूल मंजूर केला. ते व्यापारी तर एवढे खुश झाले. मला म्हणलं, दादा हे काय केलं?
आणि म्हणलं आता तर उमेदवारीचा अर्ज भरला निवडून आल्यावर काय करतो बघा. म्हणजे करण्याची धमक पाहिजे आणि आवड पाहिजे. तर बघू करू येऊ द्या हे परवा हेलपाटीला द्यायची. मित्रांनो ही गोष्टी करून दाखवलेल्या आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापली वॉल भूतबाई तुम्ही फिरतात. आता अनेकांना कधी नवीन फोन यायला लागले. ज्यांना फोन आले त्यांना समोर फोन केले याचं नाव काय तर सांगता येणार नाही. फोन आला, पोपटला फोन आला, विकासला आला, भरतला आला, किरणला आला, पण उभं केल्यानंतर जरा गमत. मित्रांनो मी कसं करत मला फोन करण्याचा वेळ नाही, कारण मला अनेक धाराशिवची जागा आहे, शिरूरची जागा आहे, पुण्याची जागा आहे, मावळच्या जागेत आम्ही होतो, बारामतीचे इतर सहकार्याला आपल्याला निवडून आणायचं आहे. पण मी तुम्ही का आता पण आचारसंहिता आहे तरी घटना काय मला सुद्धा सगळे विकास म्हणजे वेगवेगळे प्रश्न केलेले. मी आचारसंहिता संपल्यावर घालून त्याच्यामध्ये लक्ष. पण का लोक देतात? कुठेतरी काम होईल ही आशा आहे म्हणूनच देतात. कुणालाही निवेदन येत नाही. मी मला आता सहज आठवलं त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटनाला मी आलो होतो. वेळ कमी होता, निवेदन सगळी स्वीकार. मला वेळ कमी होता पण निवेदन स्वीकार. आणि कधी निवेदन टाकून देत नाही. मी सगळी व्यवस्थित त्याचे नंबरवर ते बसवतो. आज तुम्हाला माहिती नाही, मी सांगू शकत नाही बारामती शहराला निधी किती दिला. माळेगावमध्ये पंचायत झाली 40 कोटी रुपये निधी दिला. आता माळेगावकरांना भेटून आलो, बाळासाहेब वगैरे सगळे आम्ही होतो. एवढं काळजी करू नका, आचारसंहिता संपल्यावर पण मी तुम्हाला मदत करू. तेही शहर असं बारामतीसारखं चांगलं आपल्याला करायचं. इतर आपले पडणार असेल, वारीवाडी असेल, मुरुम असेल, वडगाव विभाग असेल, कोराड धातर थोरणं कुठलाही भाग असू द्या, माझा जिराज भाग असू द्या, आज इथं सुप्याची लोक बसतील. सुप्याची लोक अजून जरा गडबड करतात. काय या दिवसात कसं काय सोडायचं, या काळात कसं सोडायचं, आणि कशाचं सोडायचं, कशाचं धरायचं. आज मार्केट कमिटी बोलू करतोय. मार्केट कमिटीचं भूमिपूजन केलं, पैसे नव्हते. 7.5 कोटी रुपयाच्या सुनील पवारांना विचारा, मार्केट कमिटीचं मंजूर करून दिली. 7.5 कोटी रुपये ते सगळे तिथलं मार्केट डेव्हलप करण्याच्या. रस्ते तर वेगळ्याच पैशाचं करतो. तिथं विद्यार्थ्यांनी दुसरी उभी केलेली. इंदापूरला मला प्रदीप गायकवाड जमीन देत होता. त्या जमिनीला काही आडकाठी आली. नगरपालिकेची जमीन होती. मी तो नाद सोडला. 65 एकर तिथं जमीन घेतली दूरसंघाच्या मागे. आणि 65 एकरामध्ये तिथं त्या ठिकाणी विद्यार्थी उभी केली. म्हणजे हेलिकॉप्टरने एका सभेला गेलो तर तिथं बघितलं तर रस्ते एकदम खराब. 15 दिवसांनी तिथं रस्ते टार केले होता. आता जाऊन बघा त्यांचे रस्ते बघा. माळेगाव शैक्षणिक संकुलाचे 1 रुपया 1 दोंडा देशामध्ये मला दिला. रस्ते सगळे करून या बाबांनी 1 रुपया दिला. पण यांचे रस्ते अंतर्गत शालेय आपल्या सोमेश्वर शैक्षणिक संकुलचे करून देणार. आज मी का करू शकतो? तुमच्यामुळे करू शकतो. तुम्ही मला पाठबळ दिलं, तुम्ही मला मोठे केलं. आज मोदी आणि अमित शहाची माझी ओळख झाली. आज उद्योगपतींची माझी ओळख झाली. कुठल्या उद्योगपतीला CSR शब्द टाकला तर त्या ठिकाणी ते शब्द आपला मोडत नाही, मदत करतात. या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आणि अजून बराच पल्ला गाठायचा. पल्ला गाठायचा का नाही गाठायचा तुमच्या हातात. त्याच्यामध्ये शेवटी भावनिक होऊ नका. यामध्ये कृपा करून भावनिक होऊ नका. काही काही गावांच्या मध्ये जरा वेगळं चाललेलं आहे. बाहेर करायचं, कसं करायचं, या वयात कसं करायचं, तसं नाही. प्रत्येकाला भरभरून तुम्ही दिलेलं आहे. आता आपला कामाचे दिवस आहेत, आपले विकासाचे दिवस आहेत. कुणी काही सांगितलं की आम्ही करू, ते करू शकत नाही. पण केंद्र सरकार त्यांच्या हातात असलं तर काय करू शकणार. मी खोटं नाही सांगत. मोदींची
राष्ट्रीय सर्वे झालाय, त्याच्यात 65% लोकांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी व्हावे. ही वस्तुस्थिती जे आहे त्याला मान्यच केलं पाहिजे. आणि त्यांनी विकासाचा ध्यास घेतलेला आणि कशा पद्धतीने आपण राज्यात घेतलेला. केंद्राची राज्याची जोड मिळाली तर अजून आपली प्रगती होणार, अजून तुमचे वेगवेगळे व्यवसाय चालणार आहे. आणि हे करत असताना मी जाणीवपूर्वक बारामतीमध्ये कुणाची गुंडगिरी दादागिरी करून घेतलेली नाही, चालू दिली. आज तुम्हाला काही सहकार्य भेटून सांगितलं कोण कोयता गॅंग वगैरे, मी आता डिपार्टमेंटला सांगणार आहे की सगळ्या कोयता गॅंगचा बंदोबस्त करा, त्यांच्यावर तडीपार आणि मोकाची कारवाई करा, अजिबात सोडायचं. माझ्या बारामतीमध्ये राहत असलेल्या अल्पसंख्याक असू द्या, संख्येने असताना समाज असू द्या, त्याला सुरक्षितच वाटतं. त्याला असं अजिबात वाटता कामा नये की मला कुणी वाली नाही. ज्याला कुणी वाली नाही त्याला अजित पवार वाली. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. काय अरे वेड्या, तुझं खाजगी फ्लॅट आहे, माझ्याकडे घ्यायचा का फ्लॅट? मग तू बिल्डरकडनं फ्लॅट घेतला, तुला कळायला पाहिजे होतं तो बिल्डर फ्लॅट द्यायच्या लायकीचा आहे का नाही. तू मला सल्ला विचारला असता ही बिल्डरकडनं फ्लॅट घेऊ का, तू सांगितलं असता असल्याकडनं फ्लॅट घेऊ नको. हे काही उत्तर स्वतः आपण चुका करायच्या दिसतात. मला तर अजून ना काय काही वसूल करायला नव्हतं की दादा आम्ही याला मान दिलेला आहे, त्या आमच्या कारखान्याला त्याला जरा फोन करून सांगा आमचं बिल. आणि मान देताना विचार करून त्या कारखान्याच्या ऐकून का पैसे त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे, तुमचा लोकप्रतिनिधी आहे पण घरगडी तर नाही ना. उद्या गोट्याला लावा जे व्यवहारी असेल ते मला सांगा, तुम्हाला नंतर भेट, मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेईन. कारण तू त्यांच्याबद्दल तक्रार करतोय त्यालाही मला विचारावं लागेल. समजा राजेंद्रबद्दल तक्रार, राजेंद्र तुझ्याबद्दल तक्रार, तुझं काय म्हणणं, वैजनाथ तुझं काय म्हणणं, दादा तुझं काय म्हणणं, लक्ष्मण तुझं काय म्हणणं, मला म्हणावं लागेल ना. एक तर काय तू एकदम खरंच आहे असं म्हणलं तर काय सगळं आवाजाबाजच होईल. तरी देखील मी तुम्हाला भेट, मी उद्या सकाळी पण घरी आग्रमवली आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मी लक्ष घालू. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण पुढे जाऊया. मी पुन्हा सांगतो, भावनिक होऊ नका. अजून राहिलेल्याही काही काळामध्ये वेगवेगळ्या गावात माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, शहरामध्ये राहत असणाऱ्यांनी आपापले वॉर्ड बघा, वॉर्डच्या बाहेर जाऊ नका. गावोगावच्या लोकांनी आपलं नाव सांभाळा. उगेच आम्ही सुप्याचा निघाल कुठं कारकेलला आणि कारकेलच्या सुटायचं सिद्धेश्वरी बोललं काय तिथं आहे ना बाकीची पोपटराव आहे, बाकीचे करते नका. त्याच्यामुळं आपापल्या भागातच थांबा. वाडेवाडीकरांनी तिथंच थांबा, पोपटराव जलगुरुवाल्यांनी तिथंच थांबा. अजून कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा. बाबाले ज्या त्यावेळेस जे ते काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असतं. कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड बिगडी नाही बाबा, आता करा पायाला बिगडी बांधलं जात. अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार तुम्ही तिथं परत अजित पवारच काय करते तिकडे तुम्ही येणार नाही. हे नुसतं गरजेचं आहे. हे कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, कसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जाते. सगळ्यांना ती सवय. आणि मी तुम्हाला सांगतो की अजून पण हात तोडून आपण म्हणतो एका जर तोडून काढलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही. फिरता काय मला त्यांच्यावर त्यांना सांगायचं उगीच मी गप्पा बसतो म्हणजे फार बळबळ करता काय.
देण्याचं दम द्यायचा प्रक्रिया येते का? मी जर पाणी देणार नाही, ऊस देणार नाही म्हणल्यानंतर वैद्य तुम्हाला म्हणतील का? मी मला बाबूच लावलं. शेवटी आपण दम कुणाला देतो? जिथं आपला हक्क आहे, जिथं लॉस होणार नाही आपला, तिथं आपण दम देतो. आणि आम्ही इतके वर्ष काम करतो पण बसले, आम्ही कधी कुणाला दम दिला नाही, कधी कुणाला दम दिला नाही. हा तर आठवण करून दिली असेल बाबा, आमच्या वेळेस गेलेला कामाचं कुठेतरी आठवण करायचं. हा ते बघ उभा आहे, उभा नको तू बस, मी उभा म्हणजे मी बायकोला उभं केलं, तू कशा उभा राहतो? मित्रांनो, ह्याच्यामध्ये खरोखरी सांगतो, अतिशयोक्ती नाही. तुम्ही म्हणाल आज देश गडी बोलायला लागला, तसं नाही. कुठंतरी इथं दुखतं म्हणून बोल. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी सांगतो की आपापले अजून काही प्रश्न राहिले, बरेच राहिले. काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करायची, काही ठिकाणी सुधारित पाणी पुरवठ्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी करायच्या. माझ्या चौधरवाडी काही भागात माझे ढाकाळ्याचे पण लोक त्या दिवशी फोनवर बोलत होते. तिथले काही प्रश्न मी त्यामध्ये हातामध्ये घेतलेले. आणि त्याच्यातनं आज एका अधिकाऱ्याने सांगतो की बाबा आपल्या हातात अर्थसंकल्प उद्याच्या 10 जूनला किंवा 15 जूनला जेव्हा काही अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस त्याला निधी देण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून आपण ते करू शकणार आहे. अशा पद्धतीची ही सगळी कामं चाललेली आहेत. आज काही जण म्हणतात मी पक्ष सोडणार नाही. उद्याच्याला घरात शिवाजीरावांचे बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावांच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं ते काम माझ्या पुढच्या पिढीनं सोडलं. अहो त्यांच्या हातात जाणार होतं, सोडलं काय सोडलं? त्यांचा अधिकार होता ना. आणि माझा एकटाच आहे का? छगन भुजबळ होते, हसन मुश्रीफ होते, दिलीप पाटील होते, प्रफुल्ल पाटील होते, धनंजय मुंडे होते. आज 80% आमदार माझ्या बरोबर जातात. मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात? काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे, आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ते पट्टी म्हणूनच जातात ना. तुम्ही म्हणाल ते सगळं 100% बरोबर. तुम्ही म्हणायचं 2014ला भाजपला पाठिंबा म्हणायचं, आता मागा आता 19ला पाठिंबा पुन्हा मागा. असं कसं चाललं? असं नाही चालत. आणि त्यामुळं मी कधी कुणाला कमीत कमी मी सांगतो त्याची वाट, कमीत कमी 10 वर्ष अजून काम कोण करू शकतं? वस्तुस्थिती आहे ना, ही तर कुणी नाकारू शकत नाही. ते फार 20 वर्ष सांगत नाही. आणि त्याकरता माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, माझ्या महायुतीचे घटक असलेल्या सर्व आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून 4 गोष्टी सांगितल्या, त्यांनी ऐकल्या. आणि आताच्या घडीला बारामतीकरांनो, बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे. परंतु राहिलेल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच तुम्ही म्हणत कसं तिथं हर्षवर्धन पाटील, दत्ताबाबा भरणे, दशरथदादा माने आणि मला पण मानलं काहीतरी 4 लोक असतील की नाही, काहीच नाही मानलं. ती सगळी आम्ही एकत्र इथं रमेश आप्पा, वासुदेवराव काळे, राहुल खोत आणि बाकीचे सगळे तिथं आमचा पण काही खालीचा वाटा असेल तर असं नाही. इकडं विजयराव शिवतरे सभा घेते टाकतात. त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं. काही लोकांनी रात्री फोन करून मागा घेऊ नको तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते. तुम्ही म्हणाल काय कुठल्या पातळीवर राजकारण, कुठल्या थराला राजकारणचा. मला दाखवले, एकनाथरावला दाखवले, देवेंद्रजींना दाखवले. बरं आलेले कोण? तुम्हाला जर गणेशला रात्री मी 11:30-12ला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतच ना माझा नंबर, हे तर दाखवून राहत नाही. म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी त्यांच्याकरता जीवाचं रान केलं, काही बाकीचं बघितलं नाही. आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर
तिथं विजयराव शिवखरे, तिथं बाबा जाधवराव, दादा जाधवरावांचे चिरंजीव ते भाजपचे नेते, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, तिथं दुकाने, जातीधर कामते, अशोकराव टेकाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी. मित्रांनो, तिथं मी दादा जाधवरावांना भेटायला गेलो. दादा जाधवरावांना भेटलो, पण दादा जाधवरावांची तब्येतीची विचारपूस केली, कारण माझी त्यांच्याबरोबर 5 टर्म आमदार म्हणून काम केलं होतं. दादा जाधवरावांना मी विचारलं कशी तब्येत काय, त्यावेळी अजित बसून माझं व्यवस्थित चाललं. पण मी इथं 25 वर्ष आमदारकी केली. मी माझ्या गावात भेटणारे आमदारांना सांगणारे की सुरेंद्र पवारांना आपल्याला मतदान करायचं, कशाला महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच. पण मला त्यांनी आठवण सांगितली, म्हणजे आधी तुम्ही 69 वर्षाचे आणि 69 वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजे पवार साहेबांनी 2 सभेमध्ये हा गडी म्हातारा झाला, या गड्याला बाजार दाखवा. आपल्याकडे बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो, अशा पद्धतीची मी त्यांना दैवपणे मानायचो. पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली. मी 69 वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकाडे तिथं आमदार झाले. अर्थात त्याला कारण अशोक काळभोर खालची मतं त्यांनी घेतली, त्याच्यामुळे मताची विभागणी झाली. मीच अशोक टेकाडेंना उमेदवारी दिली होती. आपल्या शिवदेवांची जावई ही वस्तू होती. त्यावेळी आधी मला काय लागलं बाजार दाखवा बाई, म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राजेंद्र पवार पाटील की आपण मी पण बोलताना एवढं बोलून आपण बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण आवडत यायला आणि निव्वळ ते म्हणजे मला तिखट त्यांनी बोलू द्या. बरोबर नाही मित्रांनो, या पद्धतीचं राजकारण आहे. सांगायचं म्हटलं तर दिवस पूर्ण नाही. आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल. त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही, परंतु माझी विनंती आहे की बूथ वाईज राहिलेल्या दिवसात आता एक दिवस जसा जाईल तसं तसं टेम्पो वाढत जाईल, तसं तसं भावनी केलं जाईल, तसं तसं कोण कुठं कामाला आहे ते बघितलं जाईल. मला आता काही गावातली लोक सांगत होती आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर कामाला आहे, आम्ही इतक्या ट्रस्टवर कामाला आहे. आम्ही मतं मागण्याची एक काहीतरी लेवल होती आणि ती लेवल आज सोडायला लागलेली आणि त्याच्यातनं कुणाकुणाला भावनिक केलं जात आहे. त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये घेतात, माझा पण येतात. जर लागली पट्टी तर मी पण भाषण करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो. मी विकासाला निधी पण करतो आणि मी एखादं काम वाचून त्या ठिकाणी करून देतो आणि लोकांना रिझल्ट देतो. आजही मला माहिती आहे मी काम करत असताना काही माझ्या जवळच्या सहकार्यांच्यावर काही जण नाराज आहे, काही पुढाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहे. काही जण माळेगावमध्ये भरती झाली त्याच्यामध्ये काही गावं भरतीमध्ये राहून गेलेली ती लोक नाराज होतात. उदाहरणार्थ कुंडेवाडी असेल, दाताळा असेल, का माझ्या करावागत असेल, अशा पद्धतीनं काही आहे. म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला दिला ते आपण दुरुस्त करू. तुम्ही लक्षात आणून द्या. काही काही ठिकाणी असतं गळकट असतात, थोडंसं उजवं डावं असतं, काही काही बाबतीमध्ये गावातच थोडंसं त्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल, माझ्या बागायती भागात झालं असेल, माझ्या जिल्ह्यात भागात झालं असेल. आज टँकरची प्रचंड मागणी, त्याकरताही आम्ही टँकर देतो. आज मला संघाचा आक्षेप बनालेला होता, तुम्हाला म्हणलं दादा असं असं करायला लागेल, मी म्हणलं जावा करा. या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत आणि त्याच करत असताना माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती, काही काही जण अजून थोडंसं कसं रे काय रे असं कसं होईल
असं कसं काही होत नाही. आपण सगळं नीट करणार आहोत. अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भाव विकवायचं काही कारण नाही. खुर्द असो किंवा माझी बुद्रुक असो. आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं आता काय झालंय 7-7 वेळा तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आले आणि त्याला कुठलं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे. त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील, आपले तरुण तरुणी असतील, आपले वेगवेगळे उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील, आपला शेतकरी समाज असेल, आपला 18 जातीचा सगळा समाज असेल, त्याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची. आपल्यामुळं आता नीरा नदीपैकी पाणी मी कशा पद्धतीने केले ते मला माहिती. रथाचा पर्वत कोण आला होता? दादा खांड्याचं पाणी काय झालं काय झालं? अरे म्हणलं पालन करायला लय काहीतरी टाकावं. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही झिरो डिस्चार्ज झाला पाहिजे. मित्रांनो, इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजय दर होता. परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला करायला विचार केला. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून का दुधाचे दर पडले 5 रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही. ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय. तो त्या त्याच्यात थोडा वेळ लागतोय. त्याच्यात मार्ग काढू. आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढी. पण ज्या प्रकारे आता कांदा निर्यात परवानगी दिली, 10 उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला. माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला मदत करण्याचा. जो माझा शेतकरी अडचणी तिथं कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. आणि तशाच पद्धतीनं किमान 2 आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपयाच्या शस्त्रक्रिया करता येत होत्या. आता त्या 5 लाख केल्या. त्याच्यामुळे पोपटराव 2 खर्चिक शस्त्रक्रिया गरिबांच्या मोफत होत आहेत. बारामतीकरांनी विसरता काढून रुग्ण मित्र अशा पद्धतीनं माझा आम्ही पण काम करत होता. बाकीचे पण आता काम करतात. आता माझ्याकडं रसा आला होता. त्याच्याकरता कुठे आहे त्याचं? त्याच्याकरता मी फोन केला तिथं. त्याचं बिल सांगितलं काहीतरी 8 का 9 लाख रुपये, बरोबर ना? आणि तो म्हणला दादा निम्म करायला लावा. त्याच्या बहिणीच निम्म करायला लावा. मी त्या डॉक्टरांना फोन केला, म्हणलं निम्म करा. त्याच्यामध्ये मी बाकी सांगा बोलवलं. त्या डॉक्टरने पटेल काय केलं, ते 8 लाखाचं बिल केलं 16 लाख. आणि म्हणजे दादा 50% कमी केले, 8 लाख रुपये भर. आता त्यांनी सांगितलं आज घेतला त्याला मानेवर विचारा. शरद कुटुंबाच्या सोसायटी फोन केला डॉक्टरला, काय जोर मला जर वापरायची नाही तर दवाखाना बंद करील. एवढ्या चुकीच्या गोष्टी होती. माफ करा. त्याने 6.5 लाख रुपये भरले. 2.5 लाख परत देतो, 4 लाखात काम करतो. कोण करायला लागते विचार? आता इथं 2 तास तरी झाले तर 2 तास पण झाले. मी डॉक्टर म्हटलं डॉक्टर असं नाही, तुमचा ट्रस्ट आहे. ट्रस्टमध्ये काही शस्त्रक्रिया तुम्हाला 10% वगैरे मोफत करायला गरीबाच्या करता. आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं FSI देतो जास्त, तो FSI जास्त देतो. त्याच्यामध्ये आमची अट असते की 10% वेळ गोड गरिबांच्या करता राखीव ठेवायची आणि बाकीच्या 90% वेळमध्ये तुम्हाला जे काही कमवायचं ते कमवा, पण गरिबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्या प्रकारे मी तसं ते डॉक्टर पण माझं पण त्याला आणलं. त्याच्यामुळं माझं सटकलं. त्याच्यामुळे मी त्याचं बोललो. तुम्ही नंतर पुढच्या वेळेस सांगतो त्यासाठी डॉक्टर असं करू नका. तुम्ही आम्ही सांगतोय, आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही निम्म कमी केलं आणि पुन्हा त्याच्याच दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भाषणाचं निम्म केलं ना, ते असं आम्हाला
ते तसं म्हणतात नाही चुक्या बनवण्याचा प्रयत्न करू पण गरज त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल आमचं महिला हॉस्पिटल आहे, त्याच्याकरता आमचं सिल्वर ज्युबिली आमचं म्हणजे आपलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल आहे, आपलं रोहितचं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता 3 टप्प्यामध्ये आहे, आपलं सुप्याचं हॉस्पिटल आहे, सुपेकरांचं विचाराचं हॉस्पिटलचं काम चाललं आहे. आता परवा त्याचं झालं की बाबा माझ्याकडं दिलीप खैरे आणि त्यामुळे सांगतो आणि संपवतो. दिलीप खैरे पुरुषोत्तम दादा जगताप मला वेळ झाला, रात्री 1:30 वाजले. मला 1:30 वाजता मंत्रालयातनं एका अधिकाऱ्याचा फोन आला, दादा महानची रेल्वे आले आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहे तिथं 25 ते 30 किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देत आहे आणि कुणाचाच प्रस्ताव आला, तुम्हाला देता आला तर बघा तुम्हाला द्यायचा असेल. त्या बाबाला विचारलं सोमेश्वर म्हणलं कारखान्याची जागा आहे मला, तिथं हॉस्पिटल आपल्याला करायचं. आता माझ्या माहितीप्रमाणे 80 का 90 कोटीचं हॉस्पिटल. रात्री 1:30 मी यांच्याशी चर्चा केली, ताबडतोब प्रस्ताव घेतला, दुसऱ्या दिवशी मंत्रालयात पाठवला, तिथं माझी यंत्रणा बसली, त्यांनी त्या ठिकाणी लगेचच जे काही फिरवायचं तिथं फिरवलं आणि मंजुरी दिली आणि जी आली. कशाला वाटतं 90 कोटी रुपये घेण्याचं काम आहे, कशाला 90? आणि मी का केलं की माझ्या पासून इकडच्या रुईचं हॉस्पिटल सोयीचं, माझ्या इकडच्या लोकांना सिल्वर ज्युबिलीचं हॉस्पिटल सोयीचं आहे, तिकडं माझ्या वराला तिकडच्या भागाला सुप्याचं हॉस्पिटल सोयीचं आहे, इकडच्या बाजूला हॉस्पिटल नव्हतं त्या दिलेपासून सगळ्यांना ते हॉस्पिटल सोयीचं होईल की नाही. या पद्धतीनं आपण आज काम करू शकतो. कोण रात्री 1-1:30 वाजता फोन घेतोय, काय करतोय, काय तर साखर होतच असतात. तुम्ही कित्येकदा साखर होतच असताना मी माझी कामाला सुरुवात करत असतो. बरोबर आता 1 दिवस केले का, सातत्याने चाललेलं आहे. हेच पुढं सातत्याने चालू तुमच्या मुलाबाळांचं नातवंडाचं पतवंडाचं भलं करायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. महायुतीच्या ज्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उमेदवार असतील तिथं तिथं काही ठिकाणी घड्याळ फुल असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण फुल असेल, काही ठिकाणी कमळ फुल असेल. 3च फुलं त्या महाराष्ट्रात 48 जागांच्या करता आहेत. म्हणून आम्ही आपल्याला आवाहन करतोय, समोर मोदी साहेबांना पर्याय नाही. हे कुणी काही म्हणत असले तरी यांचं शेवटपर्यंत वाद चाललेले, त्यांचा अजिबात विचारधारा एकमेकाला पटणारी नाहीये. विरोधाला विरोध करण्याच्या करता हे सगळे एकत्र आले. जातकरांना पण माझी परभणीची जागा उत्तम नाही राजेश विटेकर निवडून येत होता, त्याचे पाऊल लावले मला वाटतं सांगली वगैरे परिसरात आहे, त्याला प्रचाराला लावलं होतं. परंतु आम्ही शेवटी ठरवलं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्याच्यातनं महादेव जानकरांना आम्ही तो मतदारसंघ दिला आणि त्याच्यावरती सगळी जबाबदारी बाकीच्या बाबतीतली सगळ्या प्रकारची बोलत नाही सगळ्या प्रकारची निवडून येण्याच्या करण्याची जबाबदारी लागते. निवडणूक आचारसंहितेच्या नियमाचं तंतोतंत पालन करून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी स्वीकारलेली आहे. आणि भाजपचे बबनराव लोणीकर, भाजपच्या आपल्याच भागातली सुद्धा बोर्डीकर मेघना, तिचे मिस्टर साकोरे डिवाइस पिका थोड्यात मी त्या लग्नाला गेलो होतो, ती त्याच्यानंतर माझा राजेश विटेकर रत्नाकर गुट्टे जो जेलमध्ये असताना निवडून आलाय, रासपाचा आमदार आहे, ते बाबाजानी पुराणी आपले एमएलसी आहेत, असे सगळेजण मिळून त्यांना निवडून आणण्याचं काम करतात. आम्ही त्यांचा फॉर्म भरायला गेलो होतो त्यावेळी दादा माझं मतदान तुमच्या आधी 7 तारखेच्या आधी
1 तारखेला का काहीतरी 7 दिवस आधी, तर ते झालं पण मी त्या भागामध्ये येतो. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर पण गळ टाकला होता. गळ टाकल्यावर असं आम्ही बघितलं बरोबर भाषा ज्या गावच्या बोली असतात त्याच गावच्या पावली असतात. आणि आमच्याही रक्तामध्ये तेच काय आलेले जीन्स आलेले. त्याच्यामुळं हे आपण खूप काही करू. आता 5 वाजल्यावर वेळ झाला 4:30 वाजले. तर माझी तुम्हाला विनंती आहे, मला धर्मट आलेले होते त्याच्यामध्ये सगळ्यांनी हात घेतल्या की बाईक जाण्याच्या करता, सॉरी बेंगलोर द्राक्ष जाण्याच्या करता. मी त्याच्यामध्ये त्या सुराबाई मला बोलून घेतलं. त्यांना म्हणलं तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करताय, आमचं तुम्ही ऐकायचं आणि आमच्या भागातली 1700 ते 2000 टन द्राक्ष घ्यायची करून घ्यायची. त्यामुळे द्राक्षवाले असते कमलताई. मी बाकीच्या मी सगळ्यांनी प्रयत्न केला, कुणाचं काही चाललं नाही, कुणाचंच चाललं. मी काय सांगतो, 4 दिवस सासूचे होते, 4 दिवस सुनेचेच आहेत. त्याच्यामुळं सासूनी सासऱ्यांनी एवढंच त्याच्यामध्ये सांगतो. आणि तुम्ही मात्र एवढं बोलल्यानंतर तुम्ही मला जर साथ नाही दिली तर मी तुम्हाला साथ देणार नाही. मी एवढं तुम्हाला पटवून देऊन की पालत्या घरावर पाणी जर असेल तर मला पण काही फार वापरत नाही शब्द नाही तर प्लीज हे काही म्हणजे आपण लक्षामध्ये ठेवा. आणि त्या पद्धतीनं उद्या त्याला तुमच्या गावांना 25-15चा निधी, तुमच्या गावांना डीपीडीसीचा निधी, तुमच्या गावांना राज्य सरकारचा निधी, तुमच्या गावांना केंद्र सरकारचा निधी, तुमच्या गावांना CSRचा निधी किंवा हे सगळे माझ्या बारामती शहरामध्ये देखील वेगवेगळ्या घटकाला निधी, हा निधी देण्याचं काम करायचं असेल तर तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या बरोबरच आपल्याला राहावं लागेल आणि आपली कामं पत्रामध्ये पाडून घ्यावी लागतील. आपण आपली विचारधारा सोडली नाही. आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजप वेगळा पक्ष, राष्ट्रवादी वेगळा, शिवसेना वेगळा, रासप वेगळा, RTI आठवले साहेबांचा वेगळा, RTI खरातांचा वेगळा, RTI कांबळ्यांचा वेगळा, RTI कवाड्यांचा वेगळा. अशा अनेकांची नावं घेऊ शकतो. असे वेगवेगळे पक्ष, सदाशिवराव भोतांचा वेगळा, अशा सगळ्यांची नावं मी आपल्याला सांगू शकतो. आणि त्याच्यामुळं आज विकासाकरता, देशाचं भलं होण्याकरता, देश प्रगतीपथावर जाण्याच्या करता आणि जगात देशाची अर्थव्यवस्था विकसित होण्याकरता हे सांगतात का घटना बदलणार साफ चुकीचं आहे. ते सांगतात ना संविधान बदलणार साफ चुकीचं आहे. कुणी संविधान बदलू शकत नाही. कुणी घटना वेळोवेळी बदलली. मित्रांनो, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे आजपर्यंत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना 105 ते 6 वेळेला तिथं त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. अमेंडमेंट करावी लागती. मी आता माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं. इंदिराजींच्या काळात 21 वेळा अमेंडमेंट करण्यात आली. आपल्या लालबहादूर शास्त्री 2 वर्ष पंतप्रधान होते, 3 वेळा अमेंडमेंट केली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात 16-17 वेळा अमेंडमेंट झाली. PV नरसिंहरावांच्या काळात झाली, मनमोहन सिंगांच्या काळात झाली, वाजपेयींच्या काळात झाली, राजीव गांधींच्या काळात झाली. आणि जे काही केली त्याच्यात महिलांनो जी अमेंडमेंट मोदी साहेबांच्या काळात झाली, एकदा मागास आयोगाचं स्थापना करण्याकरता झाली. मागास आयोग स्थापन करणं तर बरोबरच आहे, त्याकरता झाली. आता एकदा शेवटी तुम्हाला पुढच्या निवडणुकीला 33% आमदारकीच्या आणि खासदारकीच्या जागा द्यायला झाली. इतर जागा का नाही. 288
अंदाज जाणार त्याच्यात पुरुष स्त्री काय त्याच्यात जातील, परंतु त्याच्यात बंधक स्त्रिया झाल्या आणि पार्लमेंटमध्ये पण 543 मध्ये बंधक स्त्रिया जाणार 29ला त्याकरता ती अमेंडमेंट केली. एका 370 कलम हटवायला काय चुकीचं केलं? जर इथं महाराष्ट्रातल्या कुठल्याही देशातल्या माणसाला जमीन घेता येते तर जम्मू काश्मीरची पण जमीन देशातल्या कुठल्याही माणसाला घेता आली पाहिजे. आम्ही घेतली ना महाराष्ट्र शासनाने, आता पेपरला वाचलं असेल, महाराष्ट्र भवन बांधण्याच्या करता जमीन घेतली का? तर माझा महाराष्ट्रातला कोणी माणूस तिथे गेला देवदर्शनाला किंवा पर्यटनाला तर त्याला एक हक्काचा निवास असावं म्हणून आम्ही तिथं महाराष्ट्र सदन बांधतोय. जे दिल्लीला तिथं आता अयोध्येला पण जमीन घेतली. जर तिथल्या दर्शनाच्या करता कोणी गेलं तर आणि उद्याच्या या पद्धतीनं जमीन घेत असताना इतरांची पण महत्वाची तीर्थस्थळं आहेत किंवा आपला आपण मोठ्या प्रमाणावर दर्शनाच्या करता जातो तिथेही आपण करू, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. शेवटी सगळ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून ते मागासवर्गीयांना थोडस चलविचल करण्याकरता काय सांगतात, संविधान. मी तर सांगितलंय महाराष्ट्रामध्ये सभा घेताना सूर्य आणि चंद्र तोपर्यंत कोणी महाराष्ट्राला संविधान बदलू शकत नाही, एवढं आपलं संविधान उत्तम आहे, उत्तम. आता नवीनच काय काढलं, ही शेवटची निवडणूक. कशी शेवटची निवडणूक? काही बोलतात एवढा मोठा 140 कोटींचा समावेश खूप असतो ना. काही आता मोदी साहेबांच्या विरोधात विकासाच्या बद्दल बोलायला काहीच राहिलं नाही ना. त्यांनी विकास केला नाही. जसं बारामतीमध्ये तुम्ही मला अजित पवार तुम्ही विकास केला नाही असं नदुभोरे सांगू शकतात का? नाही सांगू शकत. कारण केला तसा आज देशामध्ये त्यांनी विकास केला ना. तशा पद्धतीनं आज मुद्दा राहिला नाही. म्हणून कुठेतरी माझ्या अल्पसंख्याकांना वेगळंच काहीतरी सांगायचं की सीए आणले त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढण्यात भागायचं. 25 कोटी मुसलमानांना तुम्ही बाहेर काढू शकता. काही सांगायचं. माझी त्याही बांधवांना विनंती आहे, तुम्ही त्या ठिकाणी काळजी करू नका. त्याच्यामध्ये काही जण कित्येक वर्ष इफ्तार पार्टीला आले परंतु आता गेली इफ्तार पार्टी. म्हणजे आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आठवायला लागल्या. कोण कुठं जाते, काय जाते. ठीक आहे, मी कामाचा माणूस असल्यामुळे सगळ्या ठिकाणी येऊ शकत नाही बाबा. त्याच्यामुळे सांगतो तुम्ही मी जेवढं भेट देता तेवढा कामावर देणारी शेवटी तुम्ही मतदारांना त्यांचा मान सन्मान दिला पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. त्यांच्याबद्दल नमस्कार करून मतदान पाहिजे. पण आता तुम्हालाही बरेच काम आपापल्या गावात करायचंय. मळद असू द्या, कटपळ असू द्या, होळ असू द्या, आरपाटा असू द्या, माझं मुरुम असू द्या, माझं वडगाव निंबाळकर असू द्या. वडगाव निंबाळकरांची तर काही घेत असेल तर तेव्हा काय प्रश्नच नाही. या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये आहेत आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की बूथ वाईज जी जबाबदारी आणि कृपा करून तुटकपणा करू. उघडदाराला भेटायचं त्याच्यापुढे काही चालत नाही. तुमचंच असलं काय जमतं, तुमचं तर तुमचं तिकडे जावं आणि माझ्याकडे थांबायचं असेल तर माझ्याकडे थांबा. आपलं काही नाही. त्यामध्ये हे काय हे जे काही चाललेलं आहे त्याच्यात भर घालायची म्हटलं तर घड्या एवढंच लक्षात ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.